तर रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन पश्चिम रेल्वे मार्गावरून धावणार आहे। नायगाव ते जुचंद्रा या मार्गे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे कनेक्ट होणार आहे। नायगाव ते जुचंद्रा असा कॉर्ट लाईन प्रस्तावित असल्याची माहिती मिळते। कॉर्ट लाईन तयार झाल्यानंतर वांद्रे टर्मिनस वरून कोकणात जाता येणार आहे। तर अकोल्यातील निलंबित एएसआय राजेश जाधवचा तुरुंगात रवाना होण्याआधीचा व्हिडिओ आता समोर आला आहे। आरोपी जाधव या व्हिडिओमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसत आहे। त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणून बोलण्यासाठी फोन उपलब्ध करून देण्यात आलाय का असा सवाल आता उपस्थित केला जातो। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधील महिला कैद्याकडे या अधिकाऱ्यानं शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। तर अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी बुजुर्ग या गावामध्ये हनुमान जयंतीनिमित्त जयंतीच्या 3 दिवसात एक अनोखी पंगत पार पडते। ही पंगत देण्यात येते ती माकडांना। या गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना त्यांच्या आवडणाऱ्या मिष्टान्नाची पंगत देण्यात येते। विशेष म्हणजे माकडं ही अगदी शिस्तीत पंक्तीत बसत मिष्टान्नावर ताव मारतात। तर या घनदाट जंगलामध्ये असलेल्या मंदिरात गेल्या 20 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। तर या अनोख्या पंक्तीचं हे दृश्य आपण पाहता। रामप्रभूचा एक अंश चैतन्य परब्रह्म स्वरूप याच्यामध्ये आहे, म्हणून मी त्यांची एक आत्मभाविताची सेवा करतो। हे कोणावर अन्याय न अत्याचार करणारे आहेत। रामप्रभूची आज्ञा पाळणारे असून सीताफळ रामफळाला सेवन करत नाहीत, म्हणून ही सर्वात श्रेष्ठ हनुमंतरायात आज गाव परत मारुतीरायाचं मंदिर आहे। ते आपण मूर्तीला शंकरा फासून त्याला मूर्ती स्थापन केली आहे, पण हे सजीव हनुमंतर आहेत। या सजीव हनुमंतरायाला रोजच्या तारखेला तुम्ही जर भोजन दिलं तर ही अन्नाचे अपेक्षित आहेत। तर हनुमान जयंतीच्या निमित्तानं नागपूरमधील प्रसिद्ध राजभक्षा हनुमान मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। भगवान श्रीराम आणि हनुमानाची मूर्ती विराजमान असलेल्या रथामधून शहराच्या वेगळ्या भागातून शोभायात्रा काढण्यात आली। 30 वर्षांची परंपरा असलेल्या शोभायात्रेमध्ये वेगळे संदेश देणाऱ्या झाक्या देखील सहभागी झाल्या। तर कोल्हापूरच्या करविरिनी निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी हा सोहळा पार पडतो। वर्षातून एकदा नगरवासियांची भेट घेण्यास आलेल्या देवीच्या दर्शनाचा हा शाही सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडल्याचं समोर येतं। अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडलेल्या देवाची रथ गुजरी मार्गे भवानी मंडपामध्ये पोहोचतो। त्यानंतर बिनखांबी गणेश मंदिरापासून महाद्वार रोडला येऊन देवी पुन्हा मंदिरात जाते। अशा भक्तिमय वातावरणामध्ये रथोत्सव जो आहे तो पार पडला। तर कोल्हापूरच्या रथोत्सव सोहळा जो आहे तो संपन्न झालेला आहे। अंबाबाई देवीचा हा संपूर्ण रथोत्सव सोहळाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। ड्रोनद्वारे ही घेतलेली दृश्य आहेत। अत्यंत सुंदर असा हा रथोत्सव पाहायला मिळतोय। विविध रोषणाई देखील यावेळेला करण्यात येते आणि आतषबाजी देखील करण्यात येते। प्रदा बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं। अनेक भागांमध्ये वाहनं जी आहेत ती पाण्यामध्ये पाहायला मिळालेली होती आणि असाच एक व्हिडिओ आता व्हायरल झालाय। रस्त्यावरून जात असताना एक डिलिव्हरी बॉय पाण्याच्या प्रवाहामुळे दुचाकीवरून पडला आणि यावेळेला तिथल्या नागरिकांनी तरुणाला मदत केली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। पाण्याचा प्रवाह इतका होता की हा डिलिव्हरी बॉय जो आहे तो पडलेला आहे। त्याचं नियंत्रण जे आहे ते त्याच्या गाडीवरचं सुटलेलं होतं आणि त्यावेळेला आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी या डिलिव्हरी बॉयची मदत केली आणि त्याला गाडी जी आहे ती उचलून दिली आणि त्याला देखील उचलून जे आहे ते उभं यावेळेला करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये आज पाऊस झालेला होता, जोरदार पाऊस झालेला होता। जवळपास 100 मिलीमीटरपेक्षा जास्तीचा पाऊस हा विविध भागांमध्ये झाल्याची माहिती मिळत होती आणि त्यानंतरची ही दृश्य जी आहेत ती पुण्यातल्या रस्त्यांवरची आपण पाहतो। तर पुण्याच्या समता नगरमधील अनेकांच्या घरात पाणी शिरलं। घरात पाण्याबरोबर गाळ वाहून आलेला आहे। तसंच घरातील साहित्य भिजल्यानं नागरिकांचं नुकसान झाल्याची देखील माहिती मिळते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। पुणे शहरामध्ये पडलेल्या अवकाळी पावसानं
संपूर्ण शहरभर आपल्याला पाणी जे आहे ते पाहायला मिळालं. मात्र अनेक ठिकाणी नाले चेंबर जे आहेत ते कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे तुंबलेले पाहायला मिळाले. पण पाहतोय की समतानगरमध्ये सुद्धा अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. अनेक घरांमध्ये मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरी जे आहे त्या सुद्धा आलेल्या होत्या. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता कारण गुडघ्याभर पाणी जे आहे ते घरामध्ये होतं आणि सध्या आपण पाहतोय की घरामध्ये सगळा गाळ चिखल पाण्याबरोबर जो वाहून आलेला आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. नागरिकांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय कारण पाण्याबरोबर आलेला गाळ जो आहे तो थेट घरामध्ये आपल्याला पाहतो की आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला या गल्लीमध्ये सुद्धा अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. नागरिकांना सुद्धा आपण पाहतोय की मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आणि पुण्यातल्या समतानगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. तर पुणे महानगरपालिकेमध्ये आता पाणी साचल्याच्या ठिकाणांची पाहणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यावेळेला पुणे महापालिकेच्या महापौरांकडून पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. मंजुषा नागपुरेंनी हे आदेश दिलेले आहेत. TV9शी बोलताना संपूर्ण शहरात पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते महापौरांनी दिले. पावसाची परिस्थिती दरवर्षी आपल्याला असं लक्षात येतं की पाऊस हा कमी वेळेत अधिक पडतोय आणि त्याला प्रशासनाची जी कार्यपद्धती आहे त्याच्यावरती आपल्याला एक मॉडेल चेंजची आवश्यकता आहे. म्हणजे जे काही डिझास्टर आपल्याकडे येत आहे त्या पद्धतीने आपण मोल्ड होण्याची गरज आहे. नक्कीच करायला हवी आहे आणि मी त्याची आता माहिती घेते की आपल्याकडनं काय मदत होऊ शकेल. जे शक्य आहे ते नक्कीच आम्ही करू. संपूर्ण शहरामध्ये पंचनाम्याची तुम्ही सूचना केली आहे? हो, संपूर्ण शहरामध्ये पंचनामे होते. तर नाशिकमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ जी आहे ती उडाली होती. तर अवकाळी पावसामुळे कांदा द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले. नाशिकमध्ये हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आला.